कोल्हापुरात आज गौरी आणि गणपतींचं विसर्जन आहे ते होतंय। पंचगंगा घाटावरती विसर्जन करण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत। मात्र महापालिका प्रशासनाने याच ठिकाणी संपूर्ण बॅरिगेट आहे ते लावलेलं आहे। शिवाय कोल्हापूरकरांना महापालिकेच्या वतीने एक विनंती करण्यात आली आहे की या ठिकाणी वाहत्या पाण्यात आपण विसर्जन करू नये। कृत्रिम कुंडांमध्ये सोय करण्यात आली आहे। जवळपास 280च्या वरती कृत्रिम कुंड आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणखीन त्या ठिकाणी विसर्जन करावं असं आवाहन केले। मात्र आता याच ठिकाणी संपूर्ण जे बॅरिगेटिंग केले या बॅरिगेटिंग परिसराला पोलिसांनी कडेकोट असा बंदोबस्त ठेवल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी या ठिकाणी आलेली आहे आणि त्या ठिकाणी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला आहे। कोणताही भक्त खरं तर वाहत्या पाण्यात विसर्जन करू नये अशी जी भूमिका आहे ती खरं तर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे। आणि काही भक्त आहेत त्यांचं जे आव्हान आहे की मूर्ती दान करू नका, आपण वाहत्या पाण्यामध्ये मूर्ती आहे ती विसर्जित करा, अशा आशयाचे बोर्ड घेऊन देखील या ठिकाणी काही नागरिक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर आता सध्या जे आज गौरी आणि गणपतीचं जे विसर्जन होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती जे कुंड ठेवले त्यामध्ये विसर्जन करण्याची भूमिका आहे ती जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे। त्यामुळेच या संपूर्ण परिसराला बॅरिगेटिंग करून पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त ठेवल्याचं चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं जे आवाहन आहे ते देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आले। त्यामुळं दुपारी 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम आहे तो जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेला आहे। सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हा देण्यात आलेला आहे। जर 3 वाजेपर्यंत या ठिकाणी बॅरिगेट हटवले नाहीत तर मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी बॅरिगेटिंग तोडून आत प्रवेश केला जाईल आणि वाहत्या पाण्यात गणेश मूर्तींचं विसर्जन केले जाईल असा आक्रमक पवित्रा या कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतीश जाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।